नमस्कार मित्रांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भूमीच्या मांडीवर एक छोटीशी मुलगी बसलेली असते, तर भानुशाली तिला एक लाल गुलाब देत असतो आणि हे सगळं आकाश पाहत असतो. हे सगळं पाहून तर आकाशला खूप वाईट वाटतं. भूमी आकाशला पाहिल्यानंतर त्याला विचारते, आज तुझं एक्झिबिशन होतं ना, मग तू इथे कसा काय? तर आकाश म्हणतो, हा प्रश्न मी सुद्धा तुला विचारू शकतो. तुला माहिती होतं ना आज माझं एक्झिबिशन आहे, मग तू घरी असायला हवं होतं. तर भानुशाली आकाशला म्हणतो, मी पण इथेच आहे, मी घेऊन आलोय त्यांना. आमचं एकीकडे महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे आम्ही आलो आणि आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही इकडे आलो. काही चुकलं का आमचं? आणि भूमीला म्हणतो, मिस्टर आकाश यांना आपण इकडे आलेलं आवडलेलं दिसत नाही. आणि आकाशला हळूच म्हणतो, सांगून टाक ना खरं काय आहे ते, का मी सांगू? तर भानुशाली म्हणतो, मगाशी मी जे तुम्हाला लाल गुलाबाचं फूल दिलं ना, ते बघितलं वाटतं यांनी बहुतेक, आणि यांचा गैरसमज झाला. ती फार छोटी गोष्ट होती, कशाला गैरसमज करून घेताय? त्यानंतर ती छोट्या मुलीची आई येऊन तिला घेऊन जाते. तर भानुशाली म्हणतो, मिळाली का तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं? बसा ना, जॉईन करा आम्हाला. पण तुम्हाला बसायला जागा नाहीये ना, मी चेअरची व्यवस्था करतो. तर आकाश भूमीला म्हणतो, चल आपण घरी जाऊ. तर भानुशाली म्हणतो, मिस्टर आकाश तुमचा साखरपुडा ठरलाय ना, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण मिस्टर आकाश तुमचं हे वागणं थोडंसं विचित्र नाहीये का? भूमी मॅडमवर तुम्ही असं अधिकार गाजवताय, तुमच्या बायकोला आवडेल का? तर आकाश त्याला रागातच म्हणतो, ते मी माझं बघून घेईल. मला भूमीची काळजी वाटत होती म्हणून मी. तर भानुशाली म्हणतो, तेच म्हणतोय मी पण, कोणत्या नात्यातून तुम्ही त्यांची काळजी करताय? तर आकाश म्हणतो, मित्र आहोत आम्ही. तर भानुशाली म्हणतो, मला अजिबात पटत नाहीये हे. करोडोंचा फायदा करून देणारं एक्झिबिशन सोडून कोणी मैत्री खातर इथे येईल का? माझा तर विश्वास बसत नाहीये बाबा. ही मैत्रीच आहे ना, की अजून दुसरं काही? डबल गेम खेळताय का तुम्ही? सभ्य माणसाचं लक्षण नाहीये हे. तुमची होणारी बायको तुमच्यासोबत तुमच्याच घरात राहते ना? तिला माहिती आहे का, आपला नवरा आपल्या हाऊस मॅनेजरला नकळत असं बाहेर भेटतो ते? हे सगळं ऐकून भूमीला त्रास होत असतो. हे आकाशच्या लक्षात आल्यानंतर आकाश म्हणतो की याला आता उत्तर दिलंच पाहिजे. तेवढ्यातच भानुशाली म्हणतो, काय उत्तर द्यावं हेच कळत नसेल ना तुम्हाला? तेवढ्यात ती लहान मुलगी तेथे येते आणि म्हणते, माझं चॉकलेट तर इथेच विसरलं. तर भूमी तिला ते चॉकलेट देते. तर आकाश ओरडूनच भानुशालीला म्हणतो, ए भानुशाली. तर भानुशाली म्हणतो, बोलायच्या आधी 10 वेळा विचार कर. तुझा भूतकाळ जर तिला सांगितला ना, तर इथेच काहीतरी. आणि हसतो. तर आकाश त्याला म्हणतो, नीच आहेस तू. तर भानुशाली म्हणतो, माहिती आहे ते मला. तर आकाश म्हणतो, तुझं प्रेम आहे तिच्यावर असं म्हणतोस ना तू, आणि स्वतःच्या स्वार्थासाठीच तिच्या जीवावर खेळतोस, याची तुला लाज वाटत नाही का? तर भानुशाली म्हणतो, हे तू करायला लावतोयस मला. जसा आलास तसा परत निघ आणि मला माझं काम करू देत. त्या मुलीला गुलाब द्यायच्या नादात माझ्या भूमीला गुलाब द्यायचं राहून गेलं. तेव्हा ती छोटीशी मुलगी परत जाते. तर भूमीचं लक्ष या दोघांकडे जातं. तर भानुशाली हसतच म्हणतो, मी गंमत केली हा, तुम्ही फार पर्सनली घेऊ नका. तर आकाश मनात विचार करतो, आता माझी कितीही चिडचिड झाली तरी मी माझ्या भूमीचा जीव धोक्यात टाकू शकत नाही. या भानुशालीचा हिशोब मी नंतर करेन. आणि आकाश भूमीला म्हणतो, मी घरी जातोय, तुझं आटोपलं की तू ये. तर भानुशाली लगेच म्हणतो, मी सोडतो त्यांना, डोंट वरी. आकाश तेथून गेल्यानंतर भानुशाली मनात म्हणतो, अशाच प्रकारे तुला भूमीच्या आयुष्यातून बाहेर जावं लागेल. आणि तो भूमीला बसायला सांगतो. तर भूमी आकाशला आवाज देते आणि म्हणते, मी येते तुझ्याबरोबर. तर भानुशाली तिला म्हणतो, आपण खाण्यासाठी आलोय ना, मी तुम्हाला सोडतो नंतर घरी, ऐका प्लीज. तर भूमी म्हणते, आकाश इथे त्याचं एक्झिबिशन सोडून आलाय म्हणजे काहीतरी महत्त्वाचं काम असेल, मला जायला लागेल त्याच्याबरोबर. तर भानुशाली म्हणतो, मला कळतंय ते, फक्त 10 मिनिटं द्या, मग आपण निघू 10 मिनिटांनी. तर भूमी सॉरी असं म्हणते आणि ती आकाशबरोबर निघून जाते. तर भानुशालीचा प्रचंड संताप होतो. तो स्वतःशीच म्हणतो, हा आकाश नेहमी माझ्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतो आणि ही भूमी परत परत त्याच्या प्रेमात पडते. पण मी तुला जिंकू नाही देणार आकाश. शेवटचा डाव माझा असेल आणि जिंकणार पण मीच. गाडीमधून घरी येत असताना भूमी आकाशला म्हणते, काय गरज होती हे सगळं करण्याची? तर आकाश म्हणतो, भूमी डोंट वरी, मी परक्या कोणाच्या तरी हातात पॉवर ऑफ अटर्नी नाही दिली, ती आत्या आहे माझी. तर भूमी म्हणते, पण कारण मी ठरले ना आकाश. आणि तू एवढा पॅनिक का झाला होतास? असं काय घडलं की तू इतकं मोठं एक्झिबिशन सोडून आलास? तर आकाश म्हणतो, ती तुझी जुनी जागा डिस्प्युटेड होती ना, त्याच्या रजिस्ट्रेशनमध्ये काहीतरी गोंधळ होईल म्हणून मी. तर भूमी म्हणते, पण भानुशाली सर होते ना. तर आकाश लगेच म्हणतो, पण मी आलो तर काय झालं? एक मित्र म्हणून मला तुझी काळजी वाटली, काही गुन्हा नाही केला मी त्याच्यामध्ये.
तर भूमी त्याला शांत करते आणि विचारते, तुला कसं कळालं की मी त्याच कॅफेमध्ये होते? तर आकाश सांगतो, मी तुला शोधायला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये गेलो होतो, पण तू तिकडे दिसली नाहीस. मग तिकडून निघाल्यानंतर मला कॅफेच्या बाहेर भानुशालीची गाडी दिसली. त्याच्यावरून मी अंदाज काढला. तर आकाश भूमीला विचारतो, सगळं काही ठीक आहे ना? मला उगाच असं वाटतंय की तो भानुशाली तुला कसलाही त्रास असेल तर तू मला सांगू शकतेस. तर भूमी मनात विचार करते, खरं तर मला खूप बोलायचंय तुझ्याशी आकाश, पण तुझा साखरपुडा, राजाराम काकांची अटक, या सगळ्यांमध्ये मला अजून कॉम्प्लिकेशन्स वाढवायचे नाहीयेत. तर आकाश म्हणतो, भूमी काय बोलतोय मी? तुला काही त्रास आहे का? तर भूमी म्हणते, काहीच नाही. जर काही त्रास असेल तर मी तुला सांगेल ना, तू नको काळजी करू. तर आकाश मनात विचार करतो, एकदा सांगून तर बघ, भानुशाली तुला त्रास देतोय, मग बघ मी त्याची काय अवस्था करतो. रागिनी तिच्या आईला सांगत असते, आपलं एक्झिबिशनमधलं प्रेझेंटेशन खूप उत्तम झालं आणि ती सगळ्यांना पेढा वाटत असते. त्यावेळीच अभिजित म्हणतो, मला हे सगळं नाही पटत आहे. बाबा तुरुंगात असताना हे सगळं सेलिब्रेशन. तर रागिनी म्हणते, मला सुद्धा नाही पटत आहे, पण माझ्या नवऱ्यावर लागलेला आरोप खोटा आहे आणि लोकांच्या नजरेत सतत हा संशय दिसत राहतो. म्हणूनच हे माझं प्रायश्चित्त आहे. म्हणून काहीही झालं तरी महाजन गारमेंट्सला जास्तीत जास्त यश मिळवून देण्याचा प्रयत्न मी करतच राहणार. आणि या पेढ्याचं म्हणत असशील तर हा एक पेढा माझ्या आयुष्यातलं दुःख नाही संपवू शकत, पण हा पेढा क्षणिक गोडवा तरी पसरवू शकतो ना. त्याला ती पेढा देते आणि म्हणते, आता या क्षणी गोडव्याची 100 कारणं शोधत राहावी लागणार आहेत आपल्याला. त्याच वेळी आकाश आणि भूमी घरी येतात. तर आत्या त्याला म्हणते, मी तुला कधी सांगू असं झालंय. काय सुंदर सॅम्पल रेडी करून घेतलं होतंस तू. आपल्या स्टॉलचं इतकं भरभरून कौतुक झालं. सगळ्यांना आपलं प्रोडक्ट खूप आवडलं. तर आजी म्हणते, अरे मला कळेल असं बोला रे. तर आकाश सांगतो, पूर्वेचे जे देश असतात ना, त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीचं आणि आपल्या गोष्टींचं खूप अट्रॅक्शन असतं. आणि रागिनीला म्हणतो, तू आपल्या स्टॉलचं जे कौतुक केलंस ना, त्याचं सगळं क्रेडिट अभिजितला जातं. खूप मस्त अरेंजमेंट केली होती त्याने. तू तिकडे गेलीस ते खूप बरं झालं. तुझं मनापासून अभिनंदन. आणि तो भूमीला म्हणतो, बघितलंस ना, मी योग्य माणसाच्या हाती दिलाय बिझनेस. तर रागिनी आकाशला म्हणते, तू असा विश्वास दाखवलायस ना, खरंच डोळे भरून येतात माझे. भरून पावते मी. तर आकाश म्हणतो, आत्या तू माझ्यासाठी एवढं केलंयस ना, मी तुला वचन देतो, मी त्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाईल आणि राजा काकाच्या बाजूने आपल्याला एक जरी पुरावा भेटला ना, तर मी त्याला निर्दोष सिद्ध करून घरी घेऊन येईल. तर रागिनी आकाशला पेढा भरवते. तर पौर्णिमा अभिजितला हळूहळू म्हणते, कसलं नाटक करते ही बाई. तर आजी म्हणते, रागिनी बघितलंस ना, दुःखामागून सुख आलं ना. आणि तू मगाशी म्हणालीस ना, गोडवा आणायचा असेल तर काहीतरी कारण शोधावं लागेल. मी एक कारण शोधलंय. आता 2 दिवसांनी साखरपुडा आहे ना, मग मी खरेदीसाठी साडीवाल्याला घरी साड्या घेऊन बोलावलंय. तर वेदू आजीला म्हणते, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला जेवढी काळजी नाही तेवढी काळजी तू करतेस माझी आजी. मी खूप खुश आहे. तर आकाश तिच्या जवळ जाऊन म्हणतो, असं काय बोलतेस वेदू, तुझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट कोणी नाहीये माझ्या आयुष्यात. हे ऐकून भूमी मनात विचार करते, आकाश बोलतो हे, पण त्याच्या कृतीतून मला सतत असं जाणवतं की मी त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून तर आज एक्झिबिशन सोडून. तर वेदू उठून आकाशला मिठी मारते. तर हे पाहून भूमीला खूप वाईट वाटत असतं आणि ती म्हणते, ही उठसूट आकाशला मिठ्या मारत असते. भूमी तू काहीतरी विचार करू नकोस, तू फक्त त्याची मैत्रीण आहेस आणि वेदांगी त्याचं प्रेम. ती मानसीला मी आले असं म्हणून तेथून जाते. तर आजी म्हणते, मी बरोबर बोलले ना. तर आकाश म्हणतो, हो परफेक्ट. तर अभिजित पौर्णिमाला हळूच म्हणतो, तुला माहिती आहे ना काय करायचंय. तर पौर्णिमा त्याला म्हणते, आपलं ठरलंय तसंच होईल. त्यानंतर भूमी किचनमध्ये काम करत असताना आकाशचाच विचार करत असते. त्यावेळी तेथे पौर्णिमा येते आणि म्हणते, ताई मी तुला डिस्टर्ब नाही ना करत आहे. तर भूमी म्हणते, काही नाही बोल ना. तर पौर्णिमा म्हणते, मी तुला पेढा द्यायला आले होते, मगाशी तू लगेच आतमध्ये आलीस ना, आईंनी दिलाय तुझ्यासाठी, घे. तर पौर्णिमा म्हणते, मी तुला कांदा चिरून देऊ का. तर भूमी म्हणते, नकोय मला कांदा. तर पौर्णिमा म्हणते, बरं झालं, तुला माहिती आहे ना, कांदा चिरला की माझ्या डोळ्यात पाणी येतं. कणिक मळून देऊ का मग. तर भूमी म्हणते, नाही नको, मी भाकऱ्या करणार आहे. आकाशला भाकरी खूप आवडते ना. तर पौर्णिमा म्हणते, कमाल आहे ना आकाश भाऊजींची, पॉवर ऑफ अटर्नी त्यांनी अशी लगेच देऊन टाकली. एवढा विश्वास, तेही आजकालच्या काळात. हल्ली आई वडील सुद्धा मरेपर्यंत स्वतःची प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करत नाहीत. या तर माझ्या सासूबाईच आहेत, भाऊजींची आत्या. पण तरी मन मोठं हवं. पण हल्ली आकाश भाऊजींनी कामातून लक्ष काढून घेतलंय. वेदांगी आल्यापासून ते ऑफिसलाच जात नाहीयेत. हे काही बरोबर नाही.
आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आकाश आणि भूमी अंगठी घेण्यासाठी सोनाराच्या दुकानात आलेले असतात. तर आकाश भूमीला म्हणतो, भूमी मला खात्री आहे जी अंगठी तुझ्या बोटात बसेल ना ती अंगठी माझ्यासाठी आणि माझ्या नवीन नात्याच्या सुरुवातीसाठी खूप लकी असेल. असं म्हणतच तो ती अंगठी तिच्या बोटात घालतो आणि तिला म्हणतो, तू असं इमॅजिन कर की माझ्या आयुष्यातली बेस्ट मोमेंट तू सेलिब्रेट करतेयस. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.